मुलांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर्सचे ऑपरेशन्स पूर्ण केले. कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आणि या सगळ्यांच्या काही प्रॉपर्टीज आणि आणखी मला वाटतं एक कन्सेप्ट आपण केला होता, इट इज कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. तर हे सगळे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढले असतील. हे कन्सेप्ट व्यवस्थित लिहा आणि हे रोज एकदा आपण जर कन्सेप्ट पाहिले तर आपल्या सहजपणे लक्षात बसतील, सहजपणे पाठ होणारे कन्सेप्ट आहे. आता आज आपण याच्यावर डिपेंड काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. पहा, पुस्तकामध्ये आपलं जे टेक्स्ट बुक आहे मॅथ सेकंडचं, याच्यामध्ये एक्सरसाइज 1.1 आहे. आतापर्यंत आपण जेवढे सगळे कन्सेप्ट केलेत ह्या सगळ्या कन्सेप्टवर डिपेंड काही सॉल्व एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. त्या सॉल्व एक्झाम्पल्सचा तुम्ही नीट अभ्यास करा. अगदी सोपे एक्झाम्पल्स आहेत, पण ते जर समजून घेतले तर एक्सरसाइज 1.1 मधले एक्झाम्पल्सही आपल्याला सोडवता येतील. सो काही प्रश्न आपण यातले करूया. क्वेश्चन नंबर 1, सिम्प्लिफाय. आता मी प्रश्न लिहित नाही, पहा तुमच्याकडे प्रश्न समोर आहे, टेक्स्टबुक समोर घेऊन त्याकरता बसा. सिम्प्लिफाय. पहा, आपल्याला काही एक्सप्रेशन त्यांनी दिलेत आणि हे एक्सप्रेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. पहा, पहिलं एक्सप्रेशन आहे स्क्वेअर रूट ऑफ -16 प्लस 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ -25 प्लस स्क्वेअर रूट ऑफ -36 आणि मायनस टाइम्स स्क्वेअर रूट मध्ये -625. ठीक आहे. आता हे सिम्प्लिफाय करायचं म्हणजे हे सिंपल करायचं. तर पहा, सिंपल कसं करता येईल तर अगदी सोपं आहे. पहा, नीट लक्ष द्या मी काय करतोय. आता यात तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर यामध्ये जे सगळे स्क्वेअर रूट्स आहेत ह्या स्क्वेअर रूटच्या आतमधले सगळे नंबर्स हे निगेटिव्ह आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आता आपल्या लक्षात आलेलं आहे की स्क्वेअर रूट मध्ये जर एखाद्या संख्येला निगेटिव्ह साईन आलं तर याचा अर्थ तो रिअल नंबर नसणार, इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आणि मग हे कॉम्प्लेक्स नंबर आता रिप्रेझेंट आपण कसे करणार तर पहा, त्याकरता हा जो स्क्वेअर रूट ऑफ -16 आहे, आय कॅन राईट दिस ॲज स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू आय स्क्वेअर. दॅट इज अ 16 आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची किंमत -1. सो -1 इंटू 16 किती मिळेल? -16च मिळणार आहे. सो जे आहे तेच लिहितोय मी. प्लस पुढच्या टर्म मध्ये पहा, 3 इंटू स्क्वेअर रूट मध्ये -25 आहे. So this -25 I can write 25i square. त्यानंतर पुढची टर्म पहा, स्क्वेअर रूट मध्ये -36, इट इज अ 36 इंटू आय स्क्वेअर. अगेन आय स्क्वेअर इज -1, सो पुन्हा -36च मिळेल. आणि लास्ट वन मायनस टाइम्स स्क्वेअर रूट मध्ये -625 आपल्याला लिहिता येईल 625 इंटू आय स्क्वेअर. कारण आय स्क्वेअरची किंमत -1 आहे. So -1 into 625 it is -625. मात्र एक लक्षात घ्या, इथं मायनस इंटू मायनस प्लस असं होणार नाही. याचं कारण हे जे मायनस साइन आहे हे स्क्वेअर रूट मध्ये आहे. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये नाही पाहत. अँड नाव इट इज इक्वल टू आणि आता पहा 16i स्क्वेअर. आता याचं वर्गमूळ लिहिता येईल. पहा, 16 चं स्क्वेअर रूट 4, आय स्क्वेअर चं स्क्वेअर रूट 8. आता हे खरं तर प्लस ऑर मायनस असे लिहिता येईल, पण आपण प्लस घेतलंच आहे. प्लस ऑर म्हणतो याचा अर्थ पण लक्षात घ्या, प्लस ऑर मायनस म्हणतो याचा अर्थ एकतर प्लस घेता येईल किंवा मायनस घेता येईल, दोन पैकी काही पण एक घेता येईल. सो मी प्लस घेतलाय. ठीक आहे. नाव देन प्लस 3 आहे असंच 25 आय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट, 25चं स्क्वेअर रूट 5 आणि आय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आय. देन पुढची टर्म पहा, 36 आय स्क्वेअर, 36चं स्क्वेअर रूट 6 इंटू आय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आय आणि मायनस 625चं स्क्वेअर रूट एस इट इज 25 आय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आय. आणि आता पहा काय मला मिळेल. आता इथं पहा, हा होणार आहे 5 3 15 15i. सो 4i प्लस 15i. आता हे सगळे तुम्ही जर पाहिले तर या प्रत्येकामध्ये आय आहेच आहे, म्हणजे सगळे हे इमॅजिनरी पार्ट्सच आहेत. तर यांची आपल्याला बेरीज करता येईल. आपण ऍडिशन सबट्रॅक्शन शिकलोय. सो आपण इमॅजिनरी पार्टची बेरीज वेगळी करतो आणि रिअल पार्टची वेगळी करतो. आता याच्यामध्ये सगळे इमॅजिनरीज आहेत. आय नसलेली एकही टर्म याच्यामध्ये नाहीये. आहे का पहा.
सो ह्या सगळ्या इमॅजिनरी पार्ट्स मधल्या टर्म्स आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांची बेरीज करता येईल. जिथं वजाबाकी आहे तिथं वजाबाकी पण पूर्ण करा. पहा, हा इथे येणारे 4i हा प्लस 15i, सो किती झालं 19i प्लस 6i, इट इज अ 25i आणि हा पुढचा मायनस 25i आणि मग 25i मायनस 25i किती मिळेल, इट इज 0. येते लक्षात? अगदी सोपं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला महत्वाचं आपण वापरलं काय लक्षात घ्या, तर हे जे स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह संख्या आहेत त्या प्रत्येक मायनस साइनच्या ठिकाणी आपण आय स्क्वेअर लिहिलं. याचं कारण आय स्क्वेअर ची किंमत -1 असते. आपण ते डिफाईनच केलंय. सो त्यामुळं आय स्क्वेअर इक्वल टू -1 असं आपण जर या सगळ्या एक्सप्रेशन मध्ये लिहिलं तर आपल्याला याचं उत्तर 0 मिळतंय. ठीक आहे. असा अजून यातला एक प्रॉब्लेम करूयात. पहा, सेकंड एक्सप्रेशन पहा काय. हे सगळे एक्झाम्पल्स आपण आता जे सॉल्व्ह करतोय हे तुम्ही पण सोडवा, म्हणजे समजून घेतल्यानंतर ते लिहून काढा व्यवस्थित. पहा पुढे नंबर 2 पहा, सेकंड एक्सप्रेशन काय दिलंय तर 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ -4 प्लस 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ -9 आणि -3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ -16. सो पहा, इट इज इक्वल टू, पुन्हा एकदा पहा वरच्या सारखंच एक्सप्रेशन आहे. जे स्क्वेअर रूट मधले निगेटिव्ह नंबर दिसत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आय स्क्वेअर लिहा. म्हणजे पहा हे मला लिहिता येईल 4 इंटू स्क्वेअर रूट मध्ये -4 जो आहे स्क्वेअर रूट मध्ये तो लिहिता येईल 4i स्क्वेअर. ठीक आहे. आय स्क्वेअर ची किंमत जर पुन्हा -1 घेतली, वी नो आय स्क्वेअर इट इज इक्वल टू -1. सो -1 इंटू 4 ते परत -4 वरच्या स्टेप प्रमाणेच आपल्याला मिळेल. प्लस 5 इंटू स्क्वेअर रूट मध्ये -9 आहे, दिस वी कॅन राईट 9i स्क्वेअर आणि -3 इंटू स्क्वेअर रूट मध्ये 16i स्क्वेअर. अँड सो इट इज इक्वल टू 4 आहे असंच 4i स्क्वेअरचं स्क्वेअर रूट. सो 4चं स्क्वेअर रूट इट इज 2 आणि i स्क्वेअरचं स्क्वेअर रूट i. प्लस आता फक्त पॉझिटिव्ह स्क्वेअर रूटच घेऊया, कारण पुस्तकात जे मागे उत्तर दिले हे सगळे पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेऊनच मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे निगेटिव्ह आता मी इथे घेत नाही. प्लस 5 आहे असंच 9i स्क्वेअरचं स्क्वेअर रूट इट इज 3i -3 इंटू 16i स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 16चं स्क्वेअर रूट 4 आणि i स्क्वेअरचं स्क्वेअर रूट i. आता पहा किती मिळेल. हा 4 दुने 8 8i प्लस 5 3 15 15i मायनस हा 12i 4 3 12. आणि आता किती मिळेल पहा, तर आता हे मला मिळणार आहे 15i प्लस 8i. येस, लाईक टर्म्स आहेत. हे पहा सगळेच इमॅजिनरी पार्ट्स आहेत, ह्यात एकही रिअल पार्ट नाहीये. तर इमॅजिनरी पार्टची बेरीज वजाबाकी होते. सो 15i प्लस 8i इट इज 23i आणि 23i मायनस 12i. सो किती मिळेल, किंवा असं करतील पहा 15i मायनस 12i इट इज 3i आणि 3i प्लस 8i इट इज 11i. येते लक्षात? अगदी सोपं आहे. ठीक आहे. पहा पुढचं एक्झाम्पल पहा. क्वेश्चन नंबर 2 मधला प्रश्न काय पहा, राईट द कॉन्जुगेट्स ऑफ द फॉलोविंग कॉम्प्लेक्स नंबर्स. अगदी सोपा प्रश्न आहे. पहा, कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेत आणि या सगळ्या कॉम्प्लेक्स नंबरचे तुम्हाला कॉन्जुगेट्स लिहायचे. ठीक आहे. सो आता पहा, पहिला नंबर दिलाय 3 प्लस आय. 3 प्लस आय. आता याचा कॉन्जुगेट काय दिले, 3 प्लस आय या नंबरचा कॉन्जुगेट येणार 3 मायनस आय. पहा डेफिनेशन आठवते का, ए प्लस आय बी असा कॉम्प्लेक्स नंबर जर तुम्हाला दिला असेल तर या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट आपण काय लिहितो, येस कॉन्जुगेट असतो ए मायनस आय बी. म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट लिहिताना बदल काय करायचा असतो, तर रिअल पार्ट मध्ये काही बदल नाही करायचा. पहा ए आहे तसाच ठेवलाय, बरोबर आहे. मात्र इमॅजिनरी पार्ट मात्र चेंज करायचा. पहा इमॅजिनरी पार्टचं फक्त साइन चेंज करायचं आपल्याला. सो इथं प्लस बी आहे तो फक्त मायनस बी केलाय. ठीक आहे. सो एवढा चेंज आपल्याला इथे करायचा आहे. त्यामुळे 3 प्लस आय या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट काय मिळेल, 3 मायनस आय. पहा पुढचा एक नंबर दिलाय 3. आता त्या 3च्या पुढे एक मायनस साइन दिसतंय पण ती प्रिंट मिस्टेक आहे, फक्त तो 3 हाच नंबर आहे, लक्षात घ्या. सो 3 प्लस आय चा कॉन्जुगेट आता हे सिम्बॉल मध्ये कसं लिहिता येईल पहा. जर गिव्हन कॉम्प्लेक्स नंबरला झेड ने डिनोट केलं तर तुम्हाला माहिती आहे
याचा कॉन्जुगेट आपण डिनोट करतो झेड बार ने, आणि म्हणून झेड बार इक्वल टू 3 मायनस आय असे लिहिणार. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये कॉन्जुगेट फाइंड करा असा सेपरेटली प्रश्न शक्यतो नाहीये. याचं कारण हे खूपच सोपं आहे, एका ओळीमध्ये उत्तर मिळतं, आणि म्हणून एवढे सिंपल याच्यावर क्वेश्चन येणार नाहीये. आता आपण तोंडी हे जरी प्रॉब्लेम सोडवले तरी चालेल, फक्त उद्देश हाच आहे की आपल्याला कॉन्जुगेट घेता आला पाहिजे. आता पहा, सेकंड त्यातलं जे दिलंय, सेकंड नंबर जो दिलाय तो 3 नंबर आहे. ठीक आहे, आता या नंबरचा कॉन्जुगेट काय येईल रे? लक्षात येते का? पहा, 3 हा खरं तर प्युअरली रिअल नंबर आहे, ह्याच्यामध्ये इमॅजिनरी पार्टच नाहीये. सो इट इज अ प्युअरली रिअल नंबर, म्हणजे खरं हा रिअल नंबरच आहे, त्याच्याकरता कॉन्जुगेट डिफाईन करायची गरज नाही आपल्याला. पण कन्सेप्ट प्रमाणे आपण जर गेलो तर हा जो 3 आहे, दिस 3 वी कॅन राईट, याला मी झेड न सपोज डिनोट करतो, तर हा मला 3 लिहिता येईल 3 प्लस 0i. 0i ऍड केल्याने फरक नाही पडणार, 3च उत्तर मिळणार आहे. आणि मग आता याचा कॉन्जुगेट मला काय मिळेल रे? याचा कॉन्जुगेट मिळणार आहे 3 ऍज इट इज, कारण पुढे 0i म्हणजे 3 प्लस 0i असं पण आपण लिहू शकतोय, लक्षात घ्या. पण इथं चिन्ह बदललं काय आणि नाही बदललं काय, याचं कारण इमॅजिनरी पार्ट हा 0च आहे, येते लक्षात. त्यामुळे 3 या नंबरचा कॉन्जुगेट हा 3च येणार, येते लक्षात ये. सो याचं उत्तर तुम्ही कॉन्जुगेटचं 3 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. नाउ देन तिसरं पहा, याच्यातलं स्क्वेअर रूट -5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 7 आहे. पहा नंबर 3, स्क्वेअर रूट ऑफ -5 मायनस स्क्वेअर रूट मध्ये 7 आहे. आता याचा कॉन्जुगेट काय येईल? तर अगदी सोपं आहे. पहा आता इथं कॉन्जुगेट लिहिताना मात्र लक्षात घ्या बघा, कॉन्जुगेट लिहिताना सॉरी स्क्वेअर रूट मध्ये फक्त 5 आहे. हा, आता कॉन्जुगेट लिहिताना पहा, रिअल पार्ट तर काही चेंज करायचा नाहीये. समजा या गिव्हन कॉम्प्लेक्स नंबरला मी झेड ने डिनोट केलं, सो याचा कॉन्जुगेट लिहिताना झेड बार इज इक्वल टू रिअल पार्ट आहे, -√5 हा रिअल पार्ट आहे. याचं कारण याच्यामध्ये आय नाहीये, सो दिस इज अ रिअल पार्ट, आणि इमॅजिनरी पार्टचं मात्र साइन चेंज करा. सो मायनसचं काय होईल? प्लस स्क्वेअर रूट 7i. येते लक्षात. सो असे रिमेनिंग एक्झाम्पल तुम्ही करू शकताय. यातलं आणखी एक चौथं मी सांगतो फक्त आता. पहा चौथं जे एक्झाम्पल दिलंय, स्क्वेअर रूट ऑफ मायनस टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ -5. आता याचा कॉन्जुगेट कसं लिहिणार आहे? तर मुळात आधी हा नंबर तुम्ही a प्लस आय बी फॉर्म मध्ये लिहा. याचं कारण याच्यामध्ये स्क्वेअर रूट मध्ये मायनस साइन आहे. बाहेरचं मायनस साइन जे त्याचा आता आपल्याला विचार करायची गरज नाही, लक्षात घ्या. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे मायनस साइन आहे ते नीट लक्षात घ्या. आणि महत्वाचं, हे मायनस इंटू मायनस प्लस करू नका, असं होणार नाहीये, लक्षात घ्या. सो इट इज इक्वल टू, हे मला a प्लस आय बी फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल? तर हे बाहेरचं -5 मायनस चिन्ह असंच ठेवा. स्क्वेअर रूट मध्ये जो -5 आहे दॅट वी कॅन राईट 5i², कारण i² ची किंमत -1 आहे. सो -1 इंटू 5 किती होणार आहे? -5 होणार आहे. हे मायनस चिन्ह जे स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे ते आपण ऍज इट इज लिहिले. आणि मग आता किती मिळेल हे? तर आता मला हे मिळणार -√5 आहे असंच, कारण 5 हा काही पूर्ण वर्ग नाहीये, त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट √5च लिहावं लागेल आपल्याला. मात्र i² चं स्क्वेअर रूट येईल r. ठीक आहे. आणि आता पहा, हा नंबर कम्प्लिटली इमॅजिनरी किंवा प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे. समजा आपण याला झेड ने डिनोट केला, सपोज झेड इज इक्वल टू. ठीक आहे. तर आता याचा कॉन्जुगेट काय येईल? झेड बार. तर याचा कॉन्जुगेट आता मला मिळेल, येस, कॉन्जुगेट मिळवताना आपण रिअल पार्ट मध्ये काही चेंज करतच नाही, आणि इथं रिअल पार्ट नाही पण आहे, बरोबर आहे. सो इट इज 0. आणि आता इमॅजिनरी पार्टचं मात्र साइन आपण चेंज करत असतो. सो -√5i जो आहे तो होणार आहे +√5i, +√5, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू आय. येते का लक्षात? हे सो असे आणखी याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही सोडवा. एक फक्त यातलं लास्ट जे आहे नंबर 8चं ते आता तोंडी सांगतो पहा मी. हा नंबर काय दिलाय तुम्हाला? cos θ प्लस i sin θ. सो यात रिअल पार्ट कुठला आहे? तर रिअल पार्ट आहे cos θ आणि इमॅजिनरी पार्ट आहे sin θ. मग याचा कॉन्जुगेट काय येणार? तर इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदला, म्हणजे येणार cos θ मायनस i sin θ. सो हे कॉन्जुगेट्स अगदी सोपे आहेत, लक्षात आले का तुम्हाला? पहा नाव दे, हे सगळं पूर्ण करा.
देन क्वेश्चन नंबर 3 पहा. क्वेश्चन नंबर 3, फाइंड ए अँड बी इफ इक्वेशन दिलंय. पहा यातलं पहिलं एक्झाम्पल मी सांगतो. नंबर 1 पहा, a plus 2b plus 2ai it is equal to 4 plus 6i. प्रश्न काय आहे? फाइंड ए अँड बी. म्हणजे हा ए आणि बी जो आहे यांच्या किमती आपल्याला मिळवायच्या आणि हे इक्वेशन आपल्याला दिलंय. आता या इक्वेशन मध्ये पहा तुम्ही, याच्यामध्ये आय दिसतोय तुम्हाला हा. सो आय हा इमॅजिनरी युनिट आहे, म्हणजे हे कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला माहितीये की दोन कॉम्प्लेक्स नंबर्स हे इक्वल कधी असतात? पहा, या बाजूला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि याही बाजूला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. आहे का नाही पहा. पहा इथं आय आला ना, मी मागे पण सांगितले तुम्हाला, ज्या नंबर मध्ये आय येणार इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. सो दोन्ही बाजूला कॉम्प्लेक्स नंबर आहेत. ठीक आहे. सो आता काय करतो पहा मी, हेच इक्वेशन मला लिहिता येईल. ए प्लस 2b, पहा याला एक मी ब्रॅकेट करतो, आणि प्लस 2ai आहे असंच. ठीक आहे. इक्वल टू 4 प्लस 6i. फक्त आता ब्रॅकेट लिहिला. ब्रॅकेट का लिहिला याचं कारण तुम्हाला लक्षात येते का पहा. a प्लस 2b हा आता प्युअरली रिअल पार्ट आहे. पहा आहे का नाही पहा. a प्लस 2b हा रिअल पार्ट आहे. याच्यामध्ये आय आहे का? या टर्म मध्ये आय नाही. आणि पुढची टर्म मात्र पहा प्लस 2ai आहे. तात्पुरतं आपण हा जो ब्रॅकेट मी केलाय, समजा या ब्रॅकेटला आपण स्मॉल a कन्सिडर केला. ठीक आहे. थोड्या वेळाकरता हा जो संपूर्ण ब्रॅकेट आहे याला मी स्मॉल a कन्सिडर केलं, तर a प्लस 2ai येईल. बरोबर आहे. सो हा झाला रिअल पार्ट आणि हा झाला 2a इमॅजिनरी पार्ट. सो तिथेच फक्त आता a च्या ठिकाणी हा ब्रॅकेट आहे. त्यामुळे a प्लस 2b हा रिअल पार्ट आहे आणि 2a हा इमॅजिनरी पार्ट आहे. ठीक आहे. आणि इकडे पण पहा, या बाजूला 4 हा रिअल पार्ट आहे आणि 6 हा इमॅजिनरी पार्ट आहे. थोडक्यात दोन बाजूला दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत आणि ते इक्वल आहेत. मग तुम्हाला माहिती आहे, व्हेन वी से दॅट द टू कॉम्प्लेक्स नंबर आर इक्वल, येस, व्हेन देअर रिअल पार्ट्स आर इक्वल अँड इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल. पहा हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, याचा अर्थ या दोन कॉम्प्लेक्स नंबरचे रिअल पार्ट इक्वल पाहिजेत आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा इक्वल पाहिजे. सो देअरफॉर इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. पहा रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स जर मी इक्वेट केले, सो इक्वेट केले याचा अर्थ काय? तर या बाजूला जो रिअल पार्ट आहे a प्लस 2b आणि या बाजूला रिअल पार्ट आहे 4, हे दोन्ही इक्वल असले पाहिजेत. याचं कारण हे दोन कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला इक्वल दिले आहेत. सो ज्या अर्थी दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत याचा अर्थ यांचे रिअल पार्ट्स इक्वल येणार आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा इक्वल येणार. सो अँड पहा इकडे इमॅजिनरी पार्ट 2a आहे आणि राईट हँड साइडला इमॅजिनरी पार्ट आहे 6. आता हे दोन इक्वेशन सोडवले की a आणि b मिळणार आणि अगदी सोपं आहे. पहा देअरफॉर हे 2a इक्वल टू 6 जे आहे याच्यावर a ची किंमत किती मिळेल रे? तोंडी किंमत मिळेल. a इज इक्वल टू मिळणार हा 6/2 दॅट इज 3. सो a ची किंमत 3 मिळाली. ही मिळालेली a ची किंमत a प्लस 2b इक्वल टू 4 मध्ये ठेवा. म्हणजे काय मिळेल? पहा a ची किंमत 3 मिळाली. सो 3 प्लस 2b इक्वल टू 4 अँड देअरफॉर मग आता पहा किती मिळेल? 2b इक्वल टू आपल्याला मिळणार हा 3 इकडे मायनस है ना, 4 मायनस 3. सो अँड a इज इक्वल टू 3. सो आता a इक्वल टू 3 मध्ये काही चेंज होणार नाही. सो पुन्हा लिहायची आवश्यकता नाही. a ची किंमत मिळाली आहे तुम्हाला. देअरफॉर आता b किती मिळेल पहा. तर 2b इज इक्वल टू मिळणार 1. बरोबर. 4 मायनस 3 म्हणजे b किती मिळालं? तर b मिळणार आहे 1/2. बरोबर आहे. सो a इज इक्वल टू 3 आणि b इज इक्वल टू 1/2 हे आपलं उत्तर आहे. आपला प्रश्न काय होता? फाइंड a अँड b इफ द इक्वेशन इज गिवन. ठीक आहे. असं आणखी एक इक्वेशन पाहूया.
पहा प्रश्न तोच आहे, त्यातलं सेकंड इक्वेशन मी आता घेतलंय. आपल्याला ए आणि बी च्या किमती मिळवायच्या. पहा अगदी सोपं आहे. पहा कसं करता येईल. पुन्हा एकदा पहा, दोन्ही बाजूला दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत. पहा तुम्ही इकडे LHS मध्ये जर ऑब्झर्व केलं तर पहा a मायनस बी हा रिअल आहे, बरोबर आहे, म्हणजे हा रिअल पार्ट आहे. आणि a प्लस बी इंटू आय, सो यातला इमॅजिनरी पार्ट कुठला आहे तर पहा a प्लस बी हा इमॅजिनरी पार्ट आहे, a मायनस बी हा रिअल पार्ट आहे आणि a प्लस बी हा इमॅजिनरी पार्ट आहे. असं राईट हँड साईडला पण आहे. राईट हँड साईडला a, इथं काय आय नाहीये, सो हा रिअल पार्ट आहे. आणि 5i मध्ये 5 हा इमॅजिनरी पार्ट आहे. थोडक्यात दोन बाजूला दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत आणि दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिले आहेत. सो ज्या अर्थी दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत याचा अर्थ यांचे रिअल पार्ट्स इक्वल पाहिजेत आणि इमॅजिनरी पार्ट्स पण इक्वल पाहिजेत. सो इक्वेट करा रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स. सो ॲज द टू कॉम्प्लेक्स नंबर आर इक्वल, देअरफॉर इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. पहा काय मिळेल, a मायनस बी. पहा a मायनस बी इट इज इक्वल टू दिस a. पहा इकडे रिअल पार्ट a मायनस बी आहे आणि इकडे रिअल पार्ट a आहे. सो a मायनस बी इक्वल टू a मिळाला, बरोबर. अँड इमॅजिनरी पार्ट पहा a प्लस बी, इकडे इमॅजिनरी पार्ट आहे आणि या बाजूला तो 5 आहे. सो a प्लस बी इक्वल टू 5. सोडवा हे दोन इक्वेशन्स. पहा काय मिळेल. देअरफॉर आता पहा बरं का इथं या इक्वेशनच्या दोन्ही साईडला पहा a सारखाच आहे. पहा इकडे a पॉझिटिव्ह आहे, इकडे पण पॉझिटिव्ह आहे. सो वी कॅन कॅन्सल. किंवा मग हा a इकडे घेतला तर a मायनस a झिरोच मिळणार आहे, म्हणजे कॅन्सलच होणार आहे. सो राहिलं काय शिल्लक तर मायनस बी इज इक्वल टू, इकडे काही शिल्लक राहिलं नाहीये. सो इट इज 0 अँड a प्लस बी इक्वल टू 5. आता असंच ठेवू आपण. सो मायनस बी इक्वल टू 0 म्हणजेच काय, मायनस बी इक्वल टू 0 म्हणजेच बी इज इक्वल टू 0. बरोबर आहे. झिरोला कुठलं साईन नसतंच, लक्षात घ्या. किंवा पाहिजे तर असं तुम्ही म्हणू शकता, इथं दोन्ही बाजूला -1 ने मल्टिप्लाय केलं, सो इथं प्लस बी मिळेल. इकडे 0 इंटू -1 इट इज अ 0. सो बी ची किंमत 0 मिळाली तर a ची किती मिळणार, ठेवा इथं b ची किंमत 0. सो a ची किंमत मिळेल 5. सो a इज इक्वल टू 5 अँड b इज इक्वल टू 0. दिस इज द आन्सर. येते का लक्षात? सो या एक्झाम्पल मध्ये आणखी पण बरेचसे इक्वेशन दिले आहेत, ते सोडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. रिमेनिंग एक्झाम्पल्स आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया.